नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी हेल्प या एज्युकेशनल चॅनेलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो तुमचे. आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा ज्याला आपण TET असं म्हटलं जातं, त्या TETला गणित विषयाचा जो पेपर आहे तो आपण आज सोडवणार आहोत. आपल्या शिष्यवृत्तीच्या गणिताच्या अभ्यासाचा उपयोग अन्यत्र कुठं कुठं होतो हेही तुम्हाला यातून समजून येईल. तुम्हाला समजेल की याचा उपयोग शिक्षक पात्रता परीक्षाच नाही तर पोलीस भरती असेल किंवा MPSC UPSCचे हे असेल किंवा बँकिंग सेक्टरमधील काही परीक्षा असतील तर तिथं आपण जे स्कॉलरशिपला गणित शिकणार आहोत तेच गणित असतं. चला तर पाहूया आपण आजचा हे उदाहरण सोडवूया आज. ओके, पहिलं उदाहरण पाहूया. 15 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता? तुम्हाला त्रिकोणी संख्या म्हणजे माहिती काय येते. 15 ही त्रिकोणी संख्या आहे, पण ही कितवी त्रिकोणी संख्या आहे? ज्या क्रमांकाला येते त्याला आपण पाया म्हणतो. कितवी त्रिकोणी संख्या आहे तर ते काढायचं असेल तर आपण काय करायचं, 15ची दुप्पट करायची. किती होईल? 30. 30च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या शोधायची. किती 30 पेक्षा लहान असेल ती आहे 25. 25चं वर्गमूळ किती? 5. म्हणजे पाया 5 असणार आहे. म्हणजे 15चा पाया किती आला? 5 आला. त्यानंतर येणारी 5व्या त्रिकोणी संख्येचा पायाच विचारला आहे, त्यामुळे आपल्याला जास्त काही करायचं नाही. 5 मध्ये 5 मिळवले, उत्तर 10. जे आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2 10. म्हणजे 15व्या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता आहे तर तो आहे 10. पुढलं उदाहरण पाहूया. एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात. जर मजुरांची संख्या 4/5 पट केली तर तेच काम पूर्ण करण्यास दिवसांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट होईल? आपल्याला इथं काहीच असं काही दिलेलं नाही की किती मजूर, काय मजूर वगैरे. आपण जे असतील ते मानूया. म्हणजे समजा एक काम आहे, समजा हे एक काम आहे, मजूर, आणि इकडं आहे मजूर आणि दिवस. आता मजुरांची संख्या कितीने वाढवली? 4/5ने वाढवली. तर दिवसांची संख्या किती वाढणार आहे? मित्रांनो, मजूर आणि दिवस या दोघांच्या मध्ये जे प्रमाण असतं ना ते व्यस्त असतं. व्यस्त प्रमाण आपण कशाला म्हणतो तर समजा मी मजूर वाढवले, एक काम मला करायचे, एक भिंत बांधायची आणि त्यावर मजूर मी सध्या मजूर आहेत 5 आणि ते जर 2 दिवसात काम पूर्ण होत असेल तर मी ते मजूर 5चे जर 10 केले तर ते एका दिवसात काम होणार आहे. म्हणजे मजूर वाढवले तर दिवस कमी होतात आणि मजूर कमी केले तर दिवस वाढतात. तेव्हा त्यामध्ये जे प्रमाण असतं ते असतं व्यस्त प्रमाण. आणि इथं काय केलंय, फक्त मजुरांची संख्या पट केली, वाढवली. तेवढी किती वाढवली? 4/5. मग 4/5च व्यस्त प्रमाणात दिवस वाढणार आहेत. मग 4/5चं व्यस्त संख्या किती असते? 5/4. मग 5/4 म्हणजेच किती? 1/4. 1 आणि बरं, याचा अर्थ तुम्हाला कळतो की याला 1/4 म्हणतो आपण ते. ठीक आहे, पुढलं उदाहरण सोडूया. रोमन संख्येच्या संदर्भात विसंगत पर्याय आपल्याला ओळखायचा. विसंगत पर्याय CD अधिक C. CD म्हणजे किती होतात? 400. 400 अधिक 100 500 झाले. M वजा C. M म्हणजे 1000. 1000 वजा C म्हणजे 100. हे 900 झाले. C गुणिले 5 म्हणजे 100 गुणिले 5 हे 500 झाले. M भागिले 1000 म्हणजे M म्हणजे 1000 भागिले 2 500 झाले. म्हणजे याचं उत्तर 500 येतं, याचं 500, याचंही 500. म्हणजे विसंगत पर्याय आला हा, कारण त्याचं उत्तर आले 900 म्हणून. पुढचं उदाहरण घे. मिनिट काटा 12 असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन तयार झालेला दिसला. तर आणखी 2.5 तासांनी त्या दोन्ही काट्यां खालील पर्यायांपैकी किती मापाचा कोन होईल? तास काटा आणि मिनिट काटा, त्यामध्ये मिनिट काटा हा 12 आहे. मग त्यावेळेस दोनच कंडिशन असतील, एक तर 3 वाजलेले असतील, नाहीतर
9 वाजलेले असतील. आणि त्यानंतर 2.5 तासानंतर हा जो काटा आहे तास काटा तो खाली मिनिट काटा 6 वर गेलेला असेल. आणि जो हा 3 वरचा जो काटा आहे तो पुढे जाणार आहे. तो किती जाईल पुढं? तर तास काटा एका तासामध्ये 30 अंश पुढे जातो. म्हणजे 2 तासामध्ये किती जाणार? 60 अंश. आणि 2.5 तासामध्ये किती जाणार? तर त्यामध्ये अर्धा, म्हणजेच किती? 2.5 तासामध्ये तर तो 75 अंश, म्हणजे 75 अंश पुढे जाणार. म्हणजे आपल्याला इथं ह्या 90 अंशामधून 75 अंश वजा करावे लागतील, म्हणजे 15 अंश उत्तर येईल. 15 अंश हा पर्यायामध्ये कुठेही नाही आहे, त्यामुळे ही कंडिशन इथं असणार नाही. पुढली कंडिशन पाहूया कोणती ती. तर त्यामध्ये 9 वाजले ही कंडिशन आहे. मग इथं पाहूया आपण. इथं हा जो मिनिट काटा आहे तो इथं 6 वर जाईल आणि हा तास काटा 9चा पुढं 2.5 तास पुढे जाणार आहे. 2.5 तास पुढे जाणार आहे म्हणजे किती? तर 75 अंश पुढे जाणार आहे. म्हणजे हे 75 अंश आणि हे 90 अंश यांची बेरीज केली तर बरोबर होईल 165 अंश. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. खालील आकृतीबंधात चौकटीच्या जागी असणारी संख्या कोणती? इथं आकृतीबंध दिलेला आहे. नीट निरीक्षण केलं असतं तुमच्या लगेच लक्षात येईल. 3 आणि 10, 10 आणि 15, 15, 26, 35 अशा प्रकारे. तर यांच्यामधला फरक पाहिला तर हा फरक 7चा दिसतोय. पुढला हा फरक कितीचा आहे? तर हा 5चा फरक दिसतोय. त्याच्या पुढला फरक आहे तो 15, 25, 26 म्हणजे 11चा फरक आहे. त्याच्या पुढला फरक आहे तो 26 आणि 35 म्हणजे 9चा फरक आहे. म्हणजे मित्रांनो ते बघितलं तर लक्षात येईल तुमच्या 5, 7 त्यानंतर 9 आणि 11 ह्या सगळ्या विषम संख्या आहेत. आणि मोठी संख्या म्हणजे छोटी संख्या पुढे जाते आणि लगेच म्हणजे इथं सुद्धा जो पॅटर्न आहे तुमच्या लक्षात येईल. 5, 7, 9, 11. मग आता पुढं कोणते असणार आहे? तर 13, 15 म्हणजे 35 मध्ये 15 मिळवले किती येतील? 50. आणि त्या 50 मध्ये 13 मिळवले की किती उत्तर येईल? 63. म्हणजे आपलं चौकटीतलं उत्तर आहे ते किती? 50 बरोबर आहे. 176 सेमी परिघ असणाऱ्या वर्तुळावरील कोणतेही 4 बिंदू परस्परांशी जोडून तयार झालेल्या चौरसाकृतीची बाजू किती सेमी असेल? चौरसाकृती आहे म्हणजे जेव्हा जर असं एखादं वर्तुळ असेल तर त्यामध्ये चौरस असेल. मित्रांनो चौरस काढताना ह्या असतील त्या समान अंतरावर असणार आहेत. त्यामुळे ह्या ज्या जीवा असणार आहेत त्या वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असेल. त्यामुळे आपण जेव्हा इथं असं त्यांचा कर्ण जोडू तर कर्ण ही जीवा असणार आहे. या कन्सेप्टवरून आपण हे उदाहरण सोडवू शकतो. परिघ किती? 176. मग त्यावरून आपण हा व्यास काढू शकतो की जो चौरसाकृतीचा कर्ण असणार आहे. व्यासाचं सूत्र परिघाचं सूत्र कोणतं? तर परिघ बरोबर पाय डी. ओके. परिघ किती? 176 बरोबर 22/7 डी. 176 बाजू बदलतील 7/22 बरोबर डी. म्हणजे इथं हे कॅल्क्युलेशन केल्यावर आपल्या लक्षात येईल 11 ठीक आहे. आणि 82 16 1 82 16 आणि 11 1 11 11 8 7 56 म्हणजेच व्यास किती आला? 56 आला. मित्रांनो व्यास जर 56 असेल, व्यास 56 आहे, ही बाजू आणि ही बाजू चौरस आहे त्यामुळे या दोन्ही बाजू कशा असणार आहेत? समान असणार आहेत. मग पायथागोरस सिद्धांतानुसार आपण पुढे उदाहरण सोडवू शकतो. कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. म्हणजे इथं 56चा वर्ग हा बाजूंना आपण नाव देऊया x आणि x ठेवूया. x चा वर्ग अधिक x चा वर्ग म्हणजेच काय 56 बरोबर 2x चा वर्ग.
56चा वर्ग बरोबर 2x वर्ग. ठीक आहे, दोन्ही बाजूची वर्गमूळ घेऊया. 56चा वर्गचं वर्गमूळ 56, 2चं वर्गमूळ वर्गमुळात 2 आणि x वर्गचं वर्गमूळ x. ठीक आहे, सोडवूया हे. दोन्ही बाजूला वर्गमुळाच्या चिन्हानं वर्गमुळात 2 भागला तर आपल्याला x ची किंमत मिळून जाईल 56 वर्गमुळात 2. पण पर्यायामध्ये हे नाही आहे, म्हणजे आपल्याला छेदस्थानचं वर्गमूळ चिन्ह काढलं पाहिजे. त्यासाठी आपण काय करूया, दोन्ही बाजूनं म्हणजे 56 छेद वर्गमुळात 2 याला वर्गमुळात 2 न गुणूया. उत्तर किती येईल, 56 वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे किती होईल 2. आणि 2 ने 56ला गुणलं असता किती येईल, 2 4 आणि 16 वर्गमुळात 2 म्हणजे पर्याय क्रमांक 1. ओके, अशा प्रकारे 28 वर्गमुळात 2 हे उत्तर येईल. पुढचं जे उदाहरण आहे ते आपल्या विचार प्रक्रियेवर आहे. प्रत्येकी 1.5 मीटर समान मापाचे तुकडे करण्यासाठी 13.5 मीटर लांबीच्या दोरीची दोन्ही टोके जुळवली तर त्या दुपदरी दोरीला किती ठिकाणी कापावं लागेल. अशी दोरी, त्याची लांबी 13.5 मीटर. 1.5 मीटरचे किती, तर 1.5 मीटर जर एका ठिकाणी कापलं तर इथं 1.5 आणि 1.5 3 होईल, इथं 3 आणि 3 6 झालं, 6 आणि इथं म्हणजे बघा इथं 1.5 आणि 1.5 3 3 1 3 3 7 3 3 3 4 12 जे 12 झालं. राहिले किती 1.5, तर हे बरोबर 1.5 होऊन जाईल. म्हणजेच आपल्याला 1 2 3 आणि 4 ठिकाणी कापावं लागेल. पुढचं, एका संख्येला 15 11 12 यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी 4 उरते तर ती संख्या कोणती. इथं आपल्याला या 3 संख्यांचा लसावी काढावा लागेल आणि त्यामध्ये 4 मिळवावे लागतील. तेव्हा प्रत्येक वेळी जेव्हा या संख्येने जर भागलं तर भागाकार आपल्याला पूर्ण मिळेल आणि बाकी 4 उरेल. मग त्यासाठी यांचा लसावी काढूया. लसावी काढायची सोपी पद्धत म्हणजे काय करायची, तर समान भाग जाणाऱ्या संख्या आहेत. ओके, कितीने भाग जाईल 3, 3 5 15 आणि 3 चोक 12. आता 3 5 11 आणि 4 यांचा गुणाकार करूया. 5 चोक 20 त्रिक 60, 60 गुणिले 11, 6 1 6, 6 1 6 आणि तो 0 म्हणजे 660. या 660 मध्ये आपण 4 मिळवलं तर 664 येईल. 664 पर्यायामध्ये नाही येत, म्हणजे 664 ही ती संख्या असणार आहे. पण ती जर संख्या नसेल तर ही 660च्या पटीमध्ये ती संख्या असणार आहे. पुढं आपल्याला जे मिळणार फक्त त्यामध्ये प्रत्येक वेळेस आपल्याला 4 मिळवावे लागणार आहेत. म्हणजे 660ला जर आपण 2 ने गुणलं तर उत्तर येईल 0 6 132 म्हणजे 1320. 1320 अधिक 4 बरोबर 1324. 1324 पर्यायामध्ये नाही आहेत, उलट 4 कमी केलेले आहेत. इथं बाकी उरलेत, याचा अर्थ ते वाढवायचे आहेत आपल्याला, कमी नाही करायचे. इथं कमी केलेले आहेत, इथं तर मिळवलेच नव्हते. आता पुढचा पर्याय बघून याच्या 3 न गुणूया आपण, तिप्पट करूया. 3 0 0 साहित्रिक 18 आणि साहित्रिक 18 आणि 19 याच्यामध्ये 4 मिळून 19 84. 19 84 नाही ते 1976 आहे, म्हणून हे सुद्धा नाही. त्यामुळे आता पुढं करायची गरज नाही, आपल्याला लगेच कळून जाईल. 4 न गुणले की आपल्याला ते उत्तर पण मिळून जाईल. 26 44 म्हणजे 2644 ही ती संख्या असणार आहे. .25 अधिक 2.25 आणि 4.25 वजा 1.75. उदाहरण नीट पाहूया. पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की आपण बेरीज करूया, सोडूया. हे 2.25 0 म्हणजे 2.50
आणि दुसरं काय होईल 4.5 वजा 1.75 इथं पण होईल 2.50 वजा 6.35 2 6 3 3.2 आणि 1.4 8 आणि 4 12 2 आणि 1 2 3 3.2 म्हणजे काय झालं इथं 2.5 आणि 2.5 आणि छेदस्थानी यांची बेरीज करूया आपण बेरीज वजाबाकी जे काय सांगितले ते 4.25 वजा 1.75 वजा 3.2 लिहूया 4.25 मधून 1 पॉईंट तोंडी करूया हे 25 आणि हे 75 आपण काय करूया हे 25 इथं नाही असे समजूया इथून 25 नाही असे घेतले समजूया म्हणजे इथं होईल 4 आणि इथं होईल 1.5 4तून 1.5 गेल 4तून आपल्याला 1.5 घालवायचे आहेत 2.5 उरतील आणि 2.5 मधून 3.2 घालवायचे आहेत ते काय जाणार नाहीत मग आपण यांच्यामधला फरक तो असणार आहे 0.7 म्हणजे मोठ्या संख्या ऋण आहे त्यामुळे ऋणाचं चिन्ह देणार आहोत आपण अशा प्रकारे आपण हे सोडवूया पुढं 1/8 इथं बेरीजच करायची त्यामुळे डायरेक्ट बेरीज करूया आपण 2 3 4 आणि पॉईंटमध्ये 8 4 12 12 आणि 5 17 म्हणजे इकडं 5.7 प्लस आता वरचं आपण हे उदाहरण बघूया आता वरची स्टेप परत एकदा करूया पुढचं 2.5चा वर्ग वजा 3.2चा वर्ग आता आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे हे समीकरण a वर्ग वजा b वर्ग या स्वरूपात तयार झालेले आहे खाली आहे ते 0.7 आणि 5.7 पुढची स्टेप बघूया आपण इथं सोडवूया गणित हे 2.5चा वर्ग वजा 3.2चा वर्ग a वर्ग वजा b वर्ग या सूत्रानुसार हे सुटून जाईल म्हणजे काय पहिल्या कंसामध्ये 2.5 अधिक 3.2 आणि दुसऱ्या कंसामध्ये 2.5 वजा 3.2 छेदस्थानी काय होतं ऋण 0.7 लिहूया आपण ऋण 0.7 आणि 5.7 ओके 5.7 बेरीज करूया 3 आणि 2 5 आणि 5.7 ओके आणि याची वजाबाकी करूया आपल्याला फरक माहिती आहे 2.5 आणि 3.2 मधला किती 0.7 म्हणजे ऋण 0.7 म्हणजे छेदस्थानी पण ह्या संख्या 0.7 आणि 5.7 ओके ह्याला हे जातील ह्याला हे जातील म्हणजे काय उरणार आहे 1 म्हणजेच पर्याय क्रमांक चौथा पर्याय होईल वर्तुळाकृती बागेमध्ये असणाऱ्या आयताकृती मैदानाची रुंदी 42 मीटर आहे संपूर्ण बागेचे क्षेत्रफळ दिले 3850 चौरस मीटर आहे जर मैदानाचे चारही शिरोबिंदू वर्तुळाकृती बागेच्या परिघावर असतील तर मैदानाची लांबी आपल्याला विचारली आहे ठीक आहे म्हणजे असं ही बाग आहे समजा आणि या बागेवर अशा प्रकारे आयताकृती मैदान आहे सर्वात महत्त्वाचं इथं हे वर्तुळावर टेकलेले आहेत आयत असेल तर हा
90 अंश असतो. तुम्हाला माहिती आहे जर 90 अंशासमोर जर आपण इथं हा कर्ण काढला तर हा काय असणार आहे, व्यास असणार आहे. मग आपल्याला इथं वर्तुळाचं क्षेत्रफळ दिले, ही रुंदी पण दिलेली आहे 42. आयताचं क्षेत्रफळ दिले, त्यावरून आपण इथं त्रिज्या काढू शकतो, त्यावरून व्यास काढू शकतो आणि नंतर पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपण पुढं उदाहरण सोडवू शकतो. ठीक आहे, बघूया आपण. वर्तुळ क्षेत्रफळ सूत्र काय, पाय आर वर्ग बरोबर 3850, म्हणजेच आर वर्ग बरोबर 3850. पायची किंमत इथं आपण 22/7 आहे, तीच आपण इकडे घेतली की काय होणार आहे 7/22. 22चा पाडा येत नाही तर 11च्या पाड्यानं आपण करूया. बेक बे 18, बे दुने 4, एक राहिला, बे पंचे 10, म्हणजे 1925. ओके, 11 बघूया आता. 11 1 11, राहिले 8, त्या घेतले 2, तर 11 7 77, 77 5 82, म्हणजे 5 राहिले, त्याच्या घेतले 5, तर 11 5 55, 175. ओके, 175 गुणिले 7 बरोबर आर वर्ग. हे सोडूया. 7 5 35, 5 चला 3, 7 49, 50 52, 2 चला 5, 7 1 7 आणि 5 12, 25 आहे 12, 3 चौक 12, म्हणजे जर वर्गमूळ काढले तर आर बरोबर किती येईल 35, म्हणजेच व्यास किती असणार आहे 70. हे 70 आहे, हा 42 आहे. पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण हे सोडवूया. म्हणजे कर्ण किती आहे 70, 70चा वर्ग हा एक बाजू आपल्याला माहित आहे ती म्हणजे 42, 42चा वर्ग अधिक आपल्याला माहित नसणारी बाजू x चा वर्ग, म्हणजे 70चा वर्ग म्हणजे 7 7 49 0 0 वजा 42चा वर्ग. 42चा वर्ग किती होईल, 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 6 1 आणि 4 चौक 16 आणि 1 17, यांची वजाबाकी करूया. 100, 900तून 764 गेले आपण, ठीक आहे. 100तून 64 गेले 36, 9 8, 8तून 7 गेले 1, आणि 4तून 1 गेले 3, 31 36. याचं वर्गमूळ काढूया आपण. वर्गमूळ काढण्याची आपली सोपी पद्धत माहिती आहे तुम्हाला. 31 याच्या जवळची पूर्ण वर्गसंख्या कोणती 25, जी लहान असेल ती. 25चं वर्गमूळ 5, ते शेवटचा आकडा कोणता आहे 6. मग एक तर ती संख्या इथं 6 आहे म्हटल्यानंतर एकतर ती संख्या 54 असेल, नाहीतर ती संख्या किती असणार आहे 56 असणार आहे. 6 6 36, याच्याही एकक स्थानी 6 आहे, आणि 4 चौक 16, याच्याही एकक स्थानी 6 आहे, म्हणून ह्या दोन्हीपैकी एक संख्या असणार आहे. पण आपल्याला 55चं वर्ग माहिती आहे. 55चा वर्ग किती होईल 5 आहे म्हणून 25, आणि 5 सक 30, याच्यापेक्षा ही संख्या मोठी आहे म्हणून आपलं उत्तर असणार आहे ते असणार आहे 56. ओके, पुढलं उदाहरण घेऊया आता. सविताचे मासिक वेतन 10,000 रुपये असून ते वेदिकाच्या मासिक वेतनाच्या 1/2 पट आहे. वेदिकाच्या मासिक वेतनाची रक्कम आसियाच्या मासिक वेतनाच्या दुप्पट आहे, तर आसियाचे मासिक वेतन किती रुपये? वेदिका, पहिल्यांदा सविता आहे. ओके, सविता, तिचं रक्कम आहे 10,000. ओके, ते आहे ते वेदिकेच्या किती आहे, वेदिकेच्या मासिक वेतनाच्या 1/2 पट आहे. म्हणजे हे 1/2 पट आहे. 1/2 पट म्हणजे मगाशीचा आकडा आला होता 5/4, म्हणजे 5/4. 10,000 हे वेदिकाच्या 5/4 आहे, म्हणजेच 10,000च्या 4/5. सोडूया पर्यंत 10 4/5, 5 5 5 10, म्हणजे 2,000 गुणिले 4 4 8,000, म्हणजे वेदिकाचा जो
वेदिकाचं जे वेतन आहे ते 8,000 झालं. आता पुढं काय सांगितलंय? आसिया. ओके. आसियाचं काय सांगितलंय? तर आसियाच्या मासिक वेतनाच्या दुप्पट आहे. आसियाच्या म्हणजे आपल्याला इकडे बांध करावं लागेल. दुप्पट, ज्याच्या हे दुप्पट आहे. म्हणजेच वेदिकाचं काय? आसियाच्या निमपट आहे. म्हणजे ते किती असणार आहे? 4,000. म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुढलं उदाहरण सोडूया. काही मुलांना प्रत्येकी 17 वह्या वाटायची ठरली, पण प्रत्यक्षात 28 वह्या वाटल्या. तेव्हा 352 वह्या कमी पडल्या. तर त्या मुलांची संख्या किती? किती वाटल्या? 17. 17 वह्या वाटल्या. मुलं किती? समजा x मुलं आहेत, तर वह्या किती लागतील? 17x. मुलं तेवढीच आहेत, पण वाटले किती? 28. म्हणजे किती पण तेव्हा वह्या कमी पडल्यात. किती पडल्यात? 552 कमी पडल्या. म्हणजे 17x वह्या आहेतच, त्यामध्ये कमी पडल्या 552. म्हणजे जर त्यामध्ये 352 अधिक असत्या तर त्या सर्वांना मिळाल्या असत्या. म्हणजेच आपल्याला समीकरण मिळून जाईल इथं 28x बरोबर किती असणार आहे? 17x अधिक 352. म्हणजे 28 मधून 17 गेले, 11x बरोबर 352. म्हणजे x बरोबर किती येतील? 11 352 ला भागूया. 11 1 11 त्रिक 33, 2 राहिले, 11 दुने 22. x बरोबर 32. म्हणजे मुलं किती असणार आहेत? 32 मुलं असणार आहेत. पुढलं उदाहरण सोडूया आपण. शेजारील आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती? सरळ त्रिकोण मोजूया. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओके, 12. हे 12 त्रिकोण झाले. 12 अधिक असे मोठे त्रिकोण 1 आणि हा छोटा एक 2, जसे 2 त्रिकोण होतात. म्हणजे प्रत्येकाला इथं 2 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 दुने 12. 12 म्हणजे 24 होतील. परंतु आपण इथं 4 त्रिकोण 1 2 3 4 5 6 पैकी 4 जे त्रिकोण आहेत ते आपण डबल घेतले, मग 4 आपण वजा करूया. म्हणजे किती राहिले? 20. म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुढलं उदाहरण सोडूया. 48 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येईल? म्हणजेच आपल्याला 48ची इथं विभाजक लिहायचे आहेत. 48चे विभाजक 1 माणसालाही वाटता येईल, 2 3 4 5 नाही होत, 6 7 नाही होत, 8 आपल्यामध्ये 8 सक 48. म्हणजे एवढीच पुढं पण असणार आहेत विभाजक. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजेच 10. पर्याय क्रमांक 3. 2 अंकी समसंख्या व विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती? 2 अंकी समसंख्या काय काय सोडून देते उदाहरण. पुढचं उदाहरण बघूया. काय जोडे दिलेले आहेत, यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती? सहमूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्यांना फक्त कोणतेही सामायिक अवयव नसतात. म्हणजे आता इथं 12 आणि 101 ह्या सहमूळ संख्या होऊ शकते, कारण इथं कोणताही सामायिक अवयव नाही. 9 आणि 39 याला 3 न भाग जाईल आणि यालाही 3 न भाग जाईल, त्यामुळं ही सहमूळ संख्या नाही आहे. 9चे अवयव माहिती आहेत आपल्याला. 49चे अवयव 7 ते 7 49, 7 आणि 1, त्यामुळं ही सुद्धा सहमूळ संख्या येईल. 11 आणि 111 या दोन्ही मूळ संख्या आहेत, त्यामुळे हे आपण सहमूळ संख्या येईल. 19 आणि 447, तर 247ला भाग जाईल. 19 1 19 आणि राहिले 5, 19 त्रिक 57. म्हणजे ओके, 13 हा इथं कॉमन संख्यांच्या जोड्या आहेत. पुढलं उदाहरण सोडूया आपण. एके वर्षी महाराष्ट्र दिन रविवारी आहे, तर त्याच वर्षी बालदिन कोणत्या वारी येईल? महाराष्ट्र दिन 1 मेला असतो
आणि बालदिन 14 नोव्हेंबर. ओके. तर बालदिन कोणत्या वारी असेल असा प्रश्न विचारला आहे. 1 मे. 1 मेला जो म्हणजे 1 तारखेला जो दिवस असतो ना, तोच 29 तारखेला पण असतो. 29 मेला पण तोच वार असणार आहे. म्हणजे तो कोणता असणार आहे? रविवार असणार आहे. मग आता राहिलेले दिवस बघूया आपण. मे महिन्यातले किती दिवस राहिले? 3 दिवस राहिले. सॉरी 2 दिवस राहिले. कारण 30 आणि 31 अधिक मे नंतर जून. इथं काय करायचं मित्रांनो, की आपण जे 28 दिवस आहेत ना, ते घ्यायचेच नाहीत. कारण 7×28 7 भाग जातो. तोच वार येणार असतो. त्यामुळे ते 28 दिवस घ्यायचे ना, 28च्या पुढचे दिवस घ्यायचे. म्हणजे मे नंतर जून. जूनमध्ये 30 दिवस असतात. म्हणजे 30 दिवसामधले 28 मधले 30 28 दिवस गेले 30 मधले तर 2 राहिले. इथं झाला मे, जून, जुलै. जुलै हा 31चा असतो म्हणजे 3 दिवस. ऑगस्ट 31 3 दिवस. सप्टेंबर 2 दिवस 30 दिवसाचा असतो सप्टेंबर. ऑक्टोबरमध्ये 3 दिवस आणि नोव्हेंबरचे 14 दिवस आहेत. 14ला 7 भाग जातो. त्यामुळे 14चे 14 दिवस नाही घेतले तरी काही हरकत नाही. दिवसामध्ये कुठेही फेरफार बदल होणार नाही. बेरीज करूया. 3 3 6 3 9 10 11 12 13 14 आणि 15. 15ला पण 7 भागलं तर 7 दुने 14 आणि बाकी उरतील 1. म्हणजे तो 1नच पुढे जाणार आहे. म्हणजे रविवार नंतर येणारा दिवस कोणता असणार आहे? सोमवार. पर्याय क्रमांक 3. बाकी जेवढी उरते तेवढंच तो दिवस पुढे जातो. ठीक आहे. पुढलं उदाहरण घेऊया. विशिष्ट रकमेच्या 7/18 पट रक्कम वेदला, 2/3 पट रक्कम विजयाला, 3/8 पट रक्कम सानियाला किंवा 6/11 पट रक्कम वीणाला दिली असेल तर सर्वाधिक रक्कम कोणाला मिळेल? इथं जो अपूर्णांक मोठा आहे, म्हणजे एखाद्या मोठ्या संख्येनंच जर आपण गुणलं तर तो गुणाकार मोठा येतो. म्हणजे इथं जो अपूर्णांक मोठा असेल, म्हणजे अपूर्णांकांच्या लहान मोठेपणावरून आपण इथं ठरवूया की कोणाला रक्कम जास्त मिळेल. जो अपूर्णांक मोठा असेल त्यांना रक्कम जास्त मिळेल. ठीक आहे. हा अपूर्णांक बघूया. इथे एक सूत्र वापरूया आपण, जे आपण नेहमी वापरत होतो. A/B आणि C/D असेल तर A गुणिले D आणि B गुणिले C यांच्यामध्ये या तुलनेतनं आपण यांच्यातला लहान मोठेपणा ठरवूया. ठीक आहे. 7×5 35 आणि 18 गुणिले 2 किती? 36. म्हणजेच हा अपूर्णांक मोठा आहे या अपूर्णांकापेक्षा. ओके. पुढं या 2 अपूर्णांकामध्ये पाहूया. 8 दुने 16 आणि 5 त्रिक 15. म्हणजेच हा अपूर्णांक मोठा आहे. 2/5 हा अपूर्णांक मोठा आहे. आता ह्या 2 अपूर्णांकामध्ये बघूया. 11 दुने 22 आणि 5 30. म्हणजे दुसरा अपूर्णांक मोठा आहे. म्हणजे हा अपूर्णांक ह्यापेक्षा मोठा आहे. म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक आला 6/11 पट. म्हणजे ती कोणाला रक्कम आहे? वीणाला. म्हणून उत्तर आपलं येते वीणा. वीणाला जास्त रक्कम मिळून जाईल. समभुज चौकोन हा टिंबटिंब असतो. हे विधान पूर्ण करण्यासाठी योग्य ठरणारी बाब किंवा ठरणाऱ्या बाबी खालीलप्रमाणे कोणत्या आहेत? समभुज चौकोन. समभुज चौकोन असं असतं जिथे चारही बाजू कशा असतात? समान असतात. आणि ओके, म्हणजे समांतरी असतात. म्हणजे समांतरभुज चौकोन. म्हणजे ही बाजू आणि ही बाजू समान असते. ही बाजू ही बाजू समांतर असते एकमेकांना. काटकोन चौकोनामध्ये मात्र असं नसतं. काटकोन चौकोन असा असतो. तो समभुज काटकोन चौकोन हा समभुज चौकोन असू शकतो. समभुज चौकोन हा काटकोन चौकोन असूच शकतो असं नाही. हे सर्वात योग्य उत्तर आहे अ. फक्त अ. पुढलं उदाहरण सोडूया. हे सोडूया उदाहरण. 1.1/2 म्हणजे आधी कंसातलं सोडूया आपण. इथं 8 आहे, इथं 4 आहे. 4चा 8 आपल्याला करता येईल. इथं आपण
2 ने जर गुणलं तर होऊन जाईल, म्हणजे इथं 2 बेचोक 8 आणि बे 1 बे, जे छेद समान होईल तो असेल 8 आणि 5 आणि 2 7 गुणिले 0.24 इथं वजा बे 1 बे आणि हा 1 म्हणजे 3/2 तो वजाबाकी. गुणाकार पहिल्यांदा सोडूया आपण. 8 1 8 8 त्रिक 24 2 घरं दशांश चिन्ह 0.03 आणि यांचा गुणाकार 7 त्रिक 21 म्हणजेच 3/2 वजा 21 म्हणजे 0.21 यांचा गुणाकार यांची वजाबाकी करायची. तसं पाहिलं तर ही याचं आपण रूपांतर करू शकतो. 0 बे 1 बे 1 राहिला आणि बे 5 10 दीडमधून आपल्याला 0.21 वजा करायचे. 50मधून 21 गेले 29 म्हणजे 1.29 पर्याय क्रमांक 2 उत्तर येऊन जाईल. पुढलं उदाहरण बघूया. शेजारील घडणीवरून तयार होणाऱ्या इष्टिकाचिती आकाराच्या पेटीच्या डीच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल? विरुद्ध पृष्ठ ही कधीच एकमेकांना लागून नसतात. म्हणजे एच्या विरुद्ध सी असणारे, तसं बीच्या विरुद्ध डी असणारे, ईच्या विरुद्ध एफ असणारे. आपल्याला विचारलं डीच्या विरुद्ध कोणतं असणार आहे? बी. पर्याय क्रमांक 4. 3 पेट्यांमध्ये अनुक्रमे 144 112 आणि 192 वह्या आहेत. त्या पेट्यांमधील वह्यांचे समान वह्या असलेले गठ्ठे करायचे. प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वह्या घ्याव्या लागतील? म्हणजे आपल्याला ह्या संख्यांचा मसावी काढावा लागेल. तुम्हाला माहिती आहे मसावी काढायचा कसा? मसावी काढायची सोपी पद्धत म्हणजे काय? यांची वजाबाकी करायची. सर्वात लहान संख्या बघूया 112, त्यापेक्षा मोठी 144. त्यामधला फरक किती? तर 12 32. ओके, 32 आहे. आणि 44 आणि 92 यामधला फरक किती? आणि 44 आणि 192 मधील फरक आहे 48. ओके, ठीक आहे. आता आपण या दोघांमधला फरक बघूया. 32 आणि 48 मधला फरक आहे 48 म्हणून 32 गेले तर उरतील 16. म्हणजे एक तर 16 16 144ला भाग जातो. आपल्याला माहिती 112ला पण जातोय. 192 16 1 16 ओके जातोय. म्हणजे 16 ही संख्या यांची मसावी असणार आहे तिन्ही संख्यांची, म्हणून आपलं उत्तर पण हेच येणार आहे 16. पुढचं उदाहरण पाहूया. 74.376 या संख्येतील 7ची स्थानिक किंमत डावीकडील 7च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? संख्या आपण लिहून घेऊया 7. फक्त त्या ज्या सांगितल्या तेवढ्या संख्या लिहून घ्यायच्या. 3 ऐवजी 0 लिहूया. 7 6 ऐवजी 0 लिहूया. ओके. 7ची स्थानिक किंमत डावीकडील 7च्या म्हणजे ह्याची स्थानिक किंमत याच्या किती आहे ते पाहूया. किती पट आहे? तर 1 2 3 0 म्हणजे 1 2 3 1000 पट आहे. त्याच प्रकारे म्हणून आपल्याला विचारले काय? उजवीकडील म्हणजे ही ची स्थानिक किंमत डावीकडील च्या स्थानिक किंमत म्हणजे याच्याही, म्हणजे आपल्याला हे किती पट आहे? तर हे आपल्याला माहिती आहे की हे जर ह्याच्या 1000 पट असेल तर हे किती असणार आहे? 1/1000 पट. म्हणजेच किती? आता पर्यायामध्ये हा काय पर्याय नाही आहे, ते पण हा आहे. याचाच आपण रूपांतर 10⁻³ अशा स्वरूपात करू शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1. शेजारील समभुज चौकोनातील ए बरोबर किती? म्हणजे आपल्याला इथं 70° माप दिलेलं आहे आणि इथं ए आहे. मित्रांनो ही एक आणि हा समभुज त्रिकोण आहे. मग समभुज त्रिकोणाचा एक गुणधर्म आहे की समभुज त्रिकोणाचे कर्ण परस्परांना दुभागतात
आणि असे दुभकतात की ते 90 अंशामध्ये असतात, म्हणजे ते परस्परांचे लंब दुभाजकी असतात. म्हणजे आपल्याला हा कोन 70 कळला, म्हणजे हा किती आहे 90 अंश, म्हणजे हे 70 आणि 90 हे झाले 160 अंश. म्हणजे राहिलेला हा कोन कोणता असणार आहे, किती असणार आहे, तर हा 20 अंश असणार आहे. मग हा 20 अंश असणार आहे. इथं काय करूया आपण, ही समांतर रेषा असं मानूया आणि ही छेदिका मानूया. ही जर 20 असेल तर हा किती असणार आहे 20 असेल. संगत व्युत्क्रम कोन, म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर किती असणार आहे, पर्याय क्रमांक 1. ओके, पर्याय क्रमांक सेमी गुणिले 40 सेमी आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णांवर कापून 4 पताका तयार केल्या तर त्या सर्व पताकांची एकूण परिमिती किती. अशा प्रकारे एक आयत आहे, 9 सेमी रुंदी आहे आणि 40 सेमी लांबी आहे, आणि कर्ण हे असे असतात. ओके, या कर्णांवर कापून 4 पताका तयार केल्या. ओके, तर त्या सर्व पताकांची एकूण परिमिती काढायची. आता ह्या पताका काढल्या की ह्या सगळ्या वेगवेगळ्या बाजूला होणार आहेत. म्हणजे काय होणार आहे, तर ही पताका अशी होईल, ही अशी वेगळी जाईल, तसंच ही पताका अशी असणार आहे आणि ही पताका अशी असणार आहे. हे माहिती आपल्याला हे 9 आहे, हे 40 आहे, म्हणून हे सुद्धा 9 असणार आहे आणि हे सुद्धा 40 असणार आहे. आणि इथं आपल्याला काय करावं लागेल की आता हे 40 आहे, हे 9 आहे, आपल्याला याची लांबी काढावं लागेल. याची लांबी काढावी लागेल, त्यासाठी आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरूया. कर्णाचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. या बाजूचा वर्ग जर करायचा म्हटलं 40चा वर्ग, तर तो होईल 1600 आणि 9चा वर्ग 81, म्हणजे 1681. तुम्हाला माहिती आहे 1681 म्हणजे कितीचा वर्ग येतो 41चा, म्हणजे हे 41 असणार आहे. म्हणजे हे संपूर्ण 41. तर हे किती वेळा घ्यावं लागेल आपल्याला, हे 1 वेळा, हे 1 वेळा, 2 वेळा, हे 1 वेळा, हे 1 वेळा, 2 वेळा, म्हणजे 2 2 4 वेळा, म्हणजे 4 वेळा 41 घ्यावा. बघा आपण 41 गुणिले 4 म्हणजे 4 1 4 आणि 4 चोक 16, 164. आणि हे 9 9 18 आणि 40 आणि 40 80, ह्यांची बेरीज करूया. 8 आणि 4 12, 2 चला 1, 6 1 7 8 8 1606 चला 1 1 2 262 क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3 262. इथं मित्रांनो हे वर्ग समीकरण आहे. हे वर्ग समीकरण सोडवायचं असेल तर एक्स वर्ग वजा 9x, इथे 20चे आपल्याला अवयव पाडावे लागतील, किंवा 20चे 2 भाग असे करायचे की ज्यांची बेरीज 9 येईल. म्हणजे 4 पंचे 20, 5 आणि 4 9, हे दोन्हीला वजाचं चिन्ह देऊया. म्हणजे ह्याचे जे अवयव पडणार आहेत ते पडणार आहेत, एक अवयव पडणार आहेत x वजा 4, दुसरा x वजा 5 छेद x वजा 4. इथे x वजा 4ला x वजा 4 निघून गेले, बरोबर 0 असणार, म्हणजे x वजा 5 बरोबर 0, म्हणजेच काय x बरोबर किती असणार आहे 5 असणार आहे. x ची किंमत 5, पर्याय क्रमांक 1. फक्त काही 500 रुपये किमतीच्या व काही 2000 रुपये किमतीच्या नोटा असलेल्या पिशवीत 30,500 रुपये आहेत, तर त्या पिशवीत खालील पर्यायांपैकी 500 रुपये किमतीच्या किती नोटा असू शकतील. यासाठी आपल्याला मित्रांनो काय करावं लागेल, तर जर समजा पर्यायावरून काढूया आपण, जर समजा 500 रुपयाच्या 39 नोटा असतील तर ह्याला आपण 5 ने गुणले की आपल्याला उत्तर मिळून जाईल. 500 ने गुणलं तर म्हणजे 2 शून्य असेच ठेवूया, आणि 5 9 45, 5 चला 4 आणि 5 5 25 26 27 28 29, म्हणजे 29,500. यामध्ये 2000 मिळवले की 31,500 होतील, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. इथं 35 गुणिले जर 500 केलं
तर 0 0 5 5 25 5 चालेल 2 5 3 15 16 17 म्हणजे 17,500. मग याच्यामध्ये जर 2000 काय करूया आपण 30,500 वजा करूया यातून, म्हणजे 30,000तून हे वजा करूया. 0 0 0 30तून 17 गेले, 3तून म्हणजे 10तून 7 गेले 3 आणि 3तून 2 गेले 1 13,000चं जर आपण नाही विभाजन करू शकत 2000, कारण 2 भागच जात नाही ह्याला, त्यामुळे हाही पर्याय चुकीचा आहे. पुढला पर्याय 19. इथं सुद्धा आपण 500 न बघूया, 2 0 आहे असे ठेवूया. 5 9 45 आणि 5 1 5 4 9 9,500. इथेही फरक बघूया आपण, 30,500 0 0 0 आणि 9तून म्हणजे 30तून 9 गेले 21. 21,000 21 ही संख्या ही म्हणजे 2000च्या जर नोट असतील तर 21,000 नाही आपण ते मोजू शकत, त्यामुळे होऊ शकत नाही. त्यामुळे हाही पर्याय चुकीचा आहे. मग आपल्याला एकच पर्याय राहतो, हा पर्याय नक्कीच बरोबर असेल. तर बघू शकता तुम्ही काय करून. आपण पुढलं उदाहरण घेऊया. एका कोनाचा पूरक कोन व कोटिकोन यांच्या मापांची बेरीज 170 आहे, तर त्या कोनाचे माप किती? एका कोनाचा, तो कोन आपण x मानूया. एक्सचा पूरक कोन म्हणजे काय, की ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते तो. म्हणजेच एक्सचा पूरक कोन किती असणार आहे, तर 180 वजा x. आणि कोटिकोन म्हणजे काय, की ज्या दोन कोनांची मापांची बेरीज 90 अंश असते असा. म्हणजे एक्सचा कोटिकोन काय असणार आहे, तर 90 वजा x. त्यांच्या मापांची बेरीज किती, 170 आहे. म्हणजे 180 वजा x अधिक 90 वजा x यांची बेरीज किती असणार आहे, 170. बेरीज करूया आपण 2x आणि 0 18 16 17 7 1 1 1 2 270 वजा 2x बरोबर 170. 170 इकडं अधिक इकडे गेले की वजा होतील, 2x इथं ऋण आहे तिकडे गेले की धन होतील. 2x बरोबर 100. दोन्ही बाजूला 2ने भागलं उत्तर मिळून जाईल x बरोबर 50. म्हणजे तो कोण कोणता असणार आहे, 50 अंश. पर्याय क्रमांक 4. ओके, पुढलं उदाहरण घेऊया आता. ऑक्टोबर महिन्याची विद्यार्थी उपस्थिती आणि जुलै महिन्याच्या विद्यार्थी उपस्थितीच्या शेकडा कितीने जास्त आहे. ऑक्टोबर महिन्याची उपस्थिती पाहूया आपण. ऑक्टोबर महिन्याची उपस्थिती आहे 90 आणि जुलै महिन्याची आहे 75. म्हणजेच जुलै महिन्याच्या विद्यार्थी उपस्थिती शेकडा कितीनं मोठे आहे, म्हणजे जुलै महिन्याचा आपल्याला बेस जुलै महिना घ्यायचा आहे. कितीनं वाढ आहे हे, तर 15नं वाढ आहे. म्हणजेच किती टक्के झालं काढायचं, 25 त्रिक 75 25 चोक 100 आणि 3 5 15 5 चोक 20. म्हणजेच 20% जास्त आहे. पर्याय क्रमांक 2. 5 महिन्यातील विद्यार्थ्यांची शेकडा सरासरी अनुपस्थिती किती. उपस्थिती आपल्याला माहिती आहे, आता अनुपस्थिती काढूया. हा महिना आहे, बरं पहिल्या महिन्याची किती 10 20 30 40 म्हणजे 40. दुसऱ्या महिन्यामध्ये 10 20 25. तिसऱ्या महिन्यामध्ये 10 20 20. याच्यामध्ये किती होईल 10 20 30 35 आणि याच्यामध्ये 10. बेरीज केली तर किती होईल 5 10 5 सॉरी 0 आणि 1 5 6 7 ओके 13 म्हणजे 130. हे महिने किती आहेत 1 2 3 4 5. म्हणजे सरासरी जर काढायचं असेल आपल्याला तर आपल्याला 130ला 5नं भागावं लागेल. 130ला जर 5नं भागलं तर उत्तर किती येईल 5 दुने 10. 3 राहील त्यावेळी 0 30 5
36 26 पर्यायामध्ये बघूया आपण आहे का. ओके, आहे पर्याय क्रमांक 3. ओके मित्रांनो, आपले सगळे प्रश्न झालेले आहेत गणिताचे. तुम्ही जर नीट निरीक्षण केलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की एकही प्रश्न आपल्या शिष्यवृत्ती च्या अभ्यासक्रमात किंवा NMSच्या अभ्यासक्रमाच्या बाहेरचा नाही आहे. मित्रांनो धन्यवाद. जरा स्पीडने घेतलेलं आहे. जर कुठं काय वाटत असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता. धन्यवाद.